श्री क्षेत्र ज्योतिबा तथा दख्खनचा राजा वाडी रत्नागिरी येथे काही दिवसांपूर्वी मौजे परिते येथील भाविक आणि भक्तांना अकारण अमानुष आणि निर्दयपणे मारहाण करण्यात आली। दरम्यान हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळताना परिते गावचे सरपंच मनोज पाटील यांनी माफीनामा सुद्धा लिहून देऊन विषय मिटविला होता। मात्र त्यानंतर पुजाऱ्यांनी परितेच्या भक्तांवर मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याचा खोटा आरोप करत पुढे या मुजोर आणि गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांनी परितेच्या भक्तांना गल्ली गल्लीत शोधून गटाने कायदा हातात घेऊन पुन्हा मारहाण केली। या घटनेचा निषेधार्थ आज परिते ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सादर केले। यावेळी आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा सुद्धा दर्शविला। मुजोरी आणि गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करून पंढरपूरच्या धर्तीवर गरजेपुरत्या मोजक्याच पुजाऱ्यांची पगारी नेमणूक करावी यासह अन्य मागण्यांसंदर्भात येत्या 15 दिवसात योग्य निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अन्यथा गावच्या वतीनं आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला। यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की ज्योतिबाची ही चैत्र यात्रा संपल्यावर याबाबत एक बैठक घेण्यात येईल। या बैठकीत झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यात येईल, तसेच यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिलं। यावेळी बोलताना परिते गावचे सरपंच विजय उर्फ मनोज पाटील म्हणाले, मी परिते गावचा लोकनियुक्त सरपंच विजय उर्फ मनोज पाटील गेल्या रविवारी 22 मार्च रोजी आमच्या यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशी ज्योतिबा येथे सासनकाठी पूजनाला गेलो असता तेथील पुजाऱ्यांनी जो काही अमानुष हल्ला आमच्या गावच्या भाविकांवर केला त्याच्या निषेधाचा मोर्चा म्हणून आज आम्ही दसरा चौकपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चाद्वारे त्यांना एक निवेदन देत आहोत। या निवेदनाचं स्वरूप असं असेल, या ज्योतिबाला लीन होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातनं, जिल्ह्यातनं किंवा आपल्या आसपासच्या भागातनं बरेचसे भाविक श्रद्धेने येत असतात आणि तेथील मुजोर पुजारी अशा पद्धतीची मारहाण आणि अशा पद्धतीची वागणूक त्यांना तिथं देत असतात। आणि ही घटना फक्त आमच्या गावच्या लोकांच्या बाबत घडली असं दिसत नाही। ज्यावेळेला आम्ही हा निर्णय आवाज उठवण्याचा घेतला त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की याचे बळी फक्त आमचे गावकरी ठरलेले नाहीत, पण महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं येणारा प्रत्येक सामान्य भाविक या असल्या मुजोर प्रवृत्तीचा बळी ठरलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज हा मोर्चा निघतो आहे। पण याच बरोबरीनं तिथल्या प्रवृत्तीचा विनाश व्हावा आणि तिथल्या अशा मुजोर प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांना तिथून हटवावं या प्रमुख मागणीसाठी आम्ही हा लढा कायम सुरू ठेवत आहोत। त्यासाठी सर्व समाजातल्या विविध संघटना, आमच्या भोगावती खोऱ्यातील 52 गावातले सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि गावकरी या आमच्या मोर्चाला सहभागी आहेत। आणि महाराष्ट्र राज्यातून सुद्धा ज्या काही सेवाभावी संस्था आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला या फोनद्वारे किंवा पत्राद्वारे आम्हाला या गोष्टीसाठी समर्थन कळवलेलं आहे। आमचा लढा हा इथून मुजोर प्रवृत्ती जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत चालू राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो। आजपर्यंत किती ग्रामपंचायतींनी यासाठी सपोर्ट केला आहे? आमच्याकडे लिखित स्वरूपात आमच्याकडे आजपर्यंत 48 ग्रामपंचायतीची लेखी पत्र आमच्याकडे आता उपलब्ध आहे, ती आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुपूर्द करत आहोत। विविध संघटना ज्या की जिल्ह्याच्या बाहेरच्या सुद्धा आहेत त्यांनी फोनवरनं आम्हाला कळवायचं काम केलेलं आहे। येत्या काळात तेही आम्हाला लेखी स्वरूपात आम्हाला पाठवत आहेत। मला वाटते याची व्याप्ती खूप वाढेल, कारण प्रत्येक भाविक याचा बळी ठरलेला आहे, सामान्य भाविक। तेव्हा त्या सर्वांच्या न्यायासाठी मात्र आम्ही हा लढा जरूर सुरू ठेवू। यावेळी शेतकरी सेना राज्य सचिव जनार्दन पाटील, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील, परिते तंटामुक्त समिती अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।